नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या युट्यूब चॅनलवर. ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सीईटी वॉरियर 2.0 बॅच ही स्टार्ट केलेली आहे आणि या बॅचला महाराष्ट्रामधून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आपण ही बॅच कंटिन्यू ठेवत आज पुन्हा आपण तुमच्या अल्डिहाइड कीटोन कार्बोहॅक्सिलिक ऍसिडचा पार्ट 3 हे लेक्चर घेऊन आलेलो आहे. आणि त्यामध्ये आपण एमएसटी सीईटी पीवायक्यू सॉल्व्ह करणार आहोत. मॅक्झिमम विद्यार्थी या बॅचला जॉईन होतात आणि त्यांना 100% या बॅचचा फायदा व्हायला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, टाइम न घालवता आपल्या खास आणि इंटरेस्टिंग टॉपिकला काय करतोय आपण सुरुवात करतोय. चला लक्ष द्या. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बेटा, चेक करा. 2010 ला विचारलेला क्वेश्चन आहे. आता तुम्ही म्हणसाल सर हा क्वेश्चन खूप जुना आहे, परंतु बाळांनो, आपण ऑलरेडी या सिरीज मध्ये अल्डिहाइड कीटोन कार्बोहॅक्सिलिक ऍसिडचे 25, 24, 23, 21 आणि 17, 18 पर्यंत क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलेले आहेत. राहिलेले क्वेश्चन आजच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. चेक करा. आता हा क्वेश्चन आहे बेटा 2010 ला आलेला. नेम द काय आहे, नेम द कंपाऊंड. ओके, आता मला सांगा कंपाऊंड कोणता आहे. चेक करा. हा कंपाऊंड आहे बेटा, आहे ना हा कंपाऊंड. लक्ष द्या इकडं. CH3 काय करू, CH3 घेऊ. त्याच्यानंतर या ठिकाणी काय आहे तुमचा हा C2H5 आहे ना, त्याला व्यवस्थित लिहून घेऊ. CH2 घेऊ, त्याच्यानंतर CH आणि हा CH3 खाली लिहून घेऊ बेटा असा. म्हणजे लक्षात घ्या, सोपं जाईल आपल्याला. त्याच्यानंतर काय आहे बेटा, पुन्हा CH आहे समोर आणि त्या CH ला आहे CH3 आणि पुढे आहे C डबल बॉन्ड O आणि असा H आहे बेटा. ओके, असा कंपाऊंड आहे बेटा. चेक करा तो. आता हा कंपाऊंड असल्या कारणामुळं आपण काय करतो, याला नंबरिंग कशी द्यायची चेक करा. 1, 2, 3, 4 आणि हा काय बेटा 5 आहे. ओके, आता 5 असल्यामुळे नंतर काय हा 5 आहे तर 2,3 काय म्हणतात याला, 2,3 डायमिथिल 2,3 काय 2,3 डायमिथिल. आता लक्षात घ्या 1, 2, 3, 4 आणि काय 5 आहे, म्हणजे काय पेंटॅनल आहे बेटा. हा आहे का, चेक करा बरं. 2,3 डायमिथिल पेंटॅनल आहे का याच्यामध्ये. ओके, बी नंबरचा ऑप्शन काय आहे बेटा, करेक्ट आहे. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, बी नंबरचं. चला तर बाळांनो, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लागलीच आपल्या नेक्स्ट पॉइंट कडे. क्वेश्चन आहे मिथिल ऍसिटेट कॅन बी फॉर्मड फ्रॉम इथेनोइक ऍसिड अँड. बघा, मिथिल ऍसिटेट कॅन बी फॉर्मड फ्रॉम इथेनोइक ऍसिड अँड. हे हिस्टरिफिकेशन आहे बेटा. हा पण क्वेश्चन 2010 ला विचारला. कधी विचारला बेटा, 2010 ला विचारलाय. हिस्टरिफिकेशन होत असताना प्रामुख्याने आपण काय घेत असतो, अल्कोहोल घेत असतो. आता हा कोणी इथेनोइक ऍसिड आहे. इथेनोइक ऍसिड म्हणजे कोण बेटा, CH3 C डबल बॉन्ड O आणि काय आहे H प्लस. आता तुम्हाला तयार कोण करायचा बेटा, इथेनोइक ऍसिड. बघा, मिथिल ऍसिटेट तयार करायचा आहे. कोण तयार करायचा आहे, मिथिल ऍसिटेट. हा कोण हे विचारलंय. आता तुम्हाला या ठिकाणी H प्लस आयन म्हणजे इथं अशा पद्धतीने दाखवावं लागणार आहे. ओके, आता मला सांगा तयार जो झालाय तुमचा तो कोण आहे, मिथिल ऍसिटेट म्हणजे काय, CH3 आहे C डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी काय बेटा CH3. आता हा असणारा आपल्याला काय करायचा आहे, अल्कोहोल घ्यायचा आहे. मग कसा घेणार बेटा, चेक करा. या ठिकाणी काय करावं लागेल, HO घ्यावं लागेल आणि इथं लिहावं लागेल बेटा CH3. त्यावेळेस हा कंपाऊंड तयार होईल, अदरवाईज होणार नाही. मग इथं जर मिथिल ऍसिडेट असेल तर तुम्हाला कोण घ्यावं लागेल बेटा, यामध्ये हा मिथेनॉल आहे. कोण आहे, मिथेनॉल. कोण आहे, मिथेनॉल. तर इथं बघा, चेक करा. तुमचं मिथेनॉल नावाचा जो आहे C नंबरचा ऑप्शन काय आहे, करेक्ट आहे. किती सोप्या पद्धतीने आहे बेटा. तर असे सोपे क्वेश्चन तुमच्या परीक्षेला येतात. त्यामुळे थोडस काय करा. क्वेश्चन कसा आहे, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बेटा हा. विच ऑफ द फॉलोइंग गिव्स कंडेन्सेशन प्रोडक्ट विथ NH2OH but does not undergo aldol condensation. आता मला सांगा, aldol condensation म्हटल्याच्या नंतर एक महत्वाची कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन असलाच पाहिजे. कोण असला पाहिजे बेटा, अल्फा हायड्रोजन असलाच पाहिजे. मग याच्यामध्ये असा शोधायचा आहे. आता लक्षात घ्या, मिथेनॉल आहे, ऍसिटल आहे, मिथेनॉल आहे आणि ऍसिटोन आहे. आता एक महत्वाचं काय आहे माहितीये का,
इथं अल्डोल कंडेन्सेशन मग काय म्हणतात, डज नॉट अंडरगो अल्डोल कंडेन्सेशन. आता त्याचं असं मत आहे या ठिकाणी काय होणार आहे बेटा, NH2OH सोबत रिएक्शन करणार आहे पण अल्डोल कंडेन्सेशन होणार नाही. मग आता इथं काय, मिथॅनल म्हणजे कोण असतो बेटा, लक्षात घ्या, HC डबल बॉन्ड O का आहे, H आहे. त्याच्यानंतर ऍसिटाल्डिहाइड म्हणजे कोण असतो माहितीये का, CH3C डबल बॉन्ड O आणि इथं काय आहे, H आहे. मिथेनॉल म्हणजे कोण आहे, CH3OH आहे बेटा, मिथेनॉल CH3 आहे इथं आणि C डबल बॉन्ड O आहे बेटा इथं, आहे ना. आता मला सांगा या ठिकाणी जर मी काय घेतला, NH2 घेतला, काय घेतला बेटा, H2N घेतला, इथं NH2 घेतला, इथं प्लस काय घेतला मी बघा, H2N घेतला आणि या ठिकाणी NH2 घेतला बेटा असा, आणि या ठिकाणची कंडिशन आहे H2N आणि इथं काय आहे, NH2 आहे. आता मला सांगा अल्डोल कंडेन्सेशन म्हटल्यानंतर हा तर आपल्या डावातच नाही, फक्त विचार कोणाचा करायला लागेल, तिघांचा विचार करावा लागेल. तिघांचा विचार करत असताना या इथं पण काय होते, रिॲक्शन होते, इथं पण हा रिॲक्शन होते, या ठिकाणी पण होते. मग अल्डोल कंडेन्सेशन मध्ये याच्यातला कोणता जो आहे अल्डिहाइड, तो अल्डिहाइड आणि कीटोन का रिॲक्ट होणार नाही ते ओळखायचं जर झालं तर इथं लक्षात घ्या, हा आहे तुमचा कार्बोनिल कार्बन, त्याच्यापासून पहिला कार्बन म्हणजे अल्फा कार्बन, त्याला अटॅच असणारे काय असतात, अल्फा हायड्रोजन. आता इथं हा कार्बोनिल कार्बन आहे, त्याचा पहिला कार्बन आहे अल्फा कार्बोनिल कार्बन पासून पहिला कार्बन कोण आहे, अल्फा कार्बन. इथं पण अल्फा कार्बन आहे, या ठिकाणी अल्फा हायड्रोजन पाहायला भेटेल. आता याच्यामध्ये कार्बनच नाही तर अल्फा हायड्रोजन भेटेल का, नाही. मग या ठिकाणी अल्फा हायड्रोजन प्रेझेंट नाही, याचा अर्थ काय आहे की तो अल्डोल कंडेन्सेशनला काय करत नाही, त्यासोबत तो प्रोडक्ट देत नाही किंवा अंडरगो त्याच्यासोबत रिॲक्शन होत नाही. म्हणून लक्षात घ्यायचं, इथं जो मिथॅनल आहे, मिथॅनल म्हणजे काय, फॉर्म आणली आहे, हा काय करत असतो, अल्डोल कंडेन्सेशन मध्ये भाग घेत नाही, हा कॅनिझारो रिॲक्शन मध्ये भाग घेतो बेटा. लक्षात ठेवायचं, मिथॅनल नावाचं काय तुमचं आन्सर करेक्ट आहे. ओके, लक्षात येतंय. आता बाकीच्या सोबत हा काय करतो, रिॲक्ट होतो. IUPAC नेम ऑफ CH3C डबल बॉन्ड O CH2CH2CH3. आता थोडंसं लक्ष द्या, 2013 ला क्वेश्चन आलेला आहे, थोडासा सोपाच क्वेश्चन आहे बघा कशा पद्धतीने IUPAC नॉमिनिक्लेचर लक्षात ठेवावं लागेल. CH3 आहे, त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O आहे, त्याच्यानंतर CH2 आहे आणि या ठिकाणी काय आहे बेटा, CH2 आणि CH3 आहे. अशा पद्धतीने काय आहे लक्षात घ्या, अशा पद्धतीने तुमच्याकडे हे काय दिसेल तुम्हाला, हे तुमचं स्ट्रक्चर दिसेल. त्याचं काय लिहायचंय, IUPAC नेम. IUPAC नेम लिहित असताना 1 2 3 4 आणि इथं काय बेटा 5 अशा पद्धतीने काय देता येईल, नंबरिंग देता येईल. आणि अशी नंबरिंग दिल्याच्या नंतर हा आहे तुमचा पेंटेन, कोण आहे, पेंटेन आहे. पेंटेनचं ई रिप्लेस करा, त्या ठिकाणी 2 नंबरला काय आहे, ONE आहे. अशा पद्धतीनं आहे का चेक करा तुम्ही. चला, बेन्झीन कॅन बी कन्व्हिनियंटली कन्व्हर्टेड इनटू N-प्रोपिल बेन्झीन बाय. थोडासा हा क्वेश्चन दिसतोय तेवढा सोपा नाहीये. आता हा क्वेश्चन काय म्हणतो त्यानं, बेन्झीन कॅन बी कन्व्हिनियंटली कन्व्हर्टेड इनटू N-प्रोपिल बेन्झीन. कशामध्ये कन्वर्ट करायचा, N-प्रोपिल बेन्झीन म्हणजे कळतंय ना तुम्हाला, CH2CH2CH3 हा N-प्रोपिल बेन्झीन आहे, याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता थोडंसं लक्ष द्या, यामध्ये फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन विथ N-प्रोपिल क्लोराइड, ए नंबरचा ऑप्शन आहे बेटा. बी नंबरचा ऑप्शन चेक करा, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन विल प्रोपेनेल क्लोराइड फॉलोड बाय वुल्फ किश्नर रिडक्शन. आता हे थोडंसं डोक्यात बसणार नाहीये. आता ही रिॲक्शन ऍक्च्युअल होती कशी ती समजून सांगतो तुम्हाला. बघा चेक करा, पहिले काय करावं लागेल तुम्हाला माहितीये का, बेन्झीन घ्यावं लागणार आहे बेटा. काय घ्यावं लागणार आहे, बेन्झीन. हा बेन्झीन घेतला बेटा, इथं घेतला H, मी काय घेतलाय, H घेतला. आता हा H दाखवल्याच्या नंतर काय करायचं, प्लस इथं लक्षात घ्या Cl C डबल बॉन्ड O CH2 आणि काय घेतला, CH3 घेतला. याला प्रोपॅनोइल क्लोराइड म्हणायचं. काय म्हणायचं, प्रोपॅनोइल क्लोराइड. बघा फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन प्रोपॅनोइल क्लोराइड घ्यायचं, इथपर्यंत झालं नाही. काय केलं, प्रोपॅनोइल क्लोराइड. आता काय होईल बेटा, या ठिकाणचा अशा पद्धतीने काय होईल, हा निघून जाईल आणि याच्यापासून जो तयार होतो तो काय होतो बेटा, बेन्झीन रिंग आहे. इथं लिहितो C डबल बॉन्ड O आणि लक्षात घ्या इथं लिहितो CH2 आणि हा लिहिला बेटा CH3. हा झाला तुमचा कोण बेटा, इथं लक्षात घ्या, इथं लक्षात घ्या, हे तुमचा प्रोडक्ट तयार झाला
है ना. आता इथं तयार झाल्याच्या नंतर आता मला सांगा काय करता येईल. प्लस तुम्हाला काय करायचं आहे, H2NNH2 घ्यायचा आहे. उल्फ किश्नर रिडक्शन होणार आहे. इथं काय होणार आहे, उल्फ किश्नर रिडक्शन. आता उल्फ किश्नर रिडक्शन होत असताना हा निघून चालला बेटा कोण, H2O. आता तयार जो झालाय तुमच्याकडे तो कोण झालाय चेक करा. तो कोण तयार झाला बघा, चेक करा. इथं लिहितो बेटा व्यवस्थित, मी या ठिकाणी व्यवस्थित लिहून घेतो. हा जो तयार झालाय तो काय झाला, बेन्झिन रिंग है ना. त्याच्यानंतर इथं काय बेटा, C डबल बॉन्ड N बॉन्ड NH2 आणि इथं काय आहे बेटा लक्षात घ्या, CH2 आणि हा काय आहे, CH3 आहे. आता काय करा माहितीये का, इथं रिॲक्शन होत असताना काय करायचं चेक करा. आता इथं टाकायचा कोण बेटा, HO CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड OH आणि इथं टाकायचा पुन्हा KOH आणि उष्णता द्यायची. आता काय होतं माहिती आहे का, एवढं टाकल्याच्या नंतर इथला N2 गॅस काय होतो, निघून जातो. हा जर N2 निघून गेला तर CH2 H कुठे येतो, CH2 बेन्झिन रिंग CH2 CH2 CH3 हा तयार होतो. आणि इथं बघा तयार व्हायला बेन्झिन रिंग हा CH2 CH3 यालाच म्हणायचं काय बेटा, यालाच म्हणायचं काय, जनरली चेक करा, याला म्हणायचं बेन्झिन काय आहे, काय N प्रोपिल बेन्झिन. हा कोण आहे, N प्रोपिल बेन्झिन. आणि प्लस काय व्हायला बेटा, प्लस N2 गॅस काय व्हायला, इव्हॉर्ड व्हायला. कोणता गॅस इव्हॉर्ड व्हायला, N2 गॅस. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. खूप सोपा क्वेश्चन आहे बेटा. असे नवीन नवीन क्वेश्चन जर शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला काय करायचं, तुम्ही काय करायचं बेटा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं. ओके चालतंय. आता बघा क्वेश्चन किती आहे, 6वा. द करेक्ट ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स टुवर्ड हायड्रोजन सायनाइड इज. आता थोडंसं लक्ष द्या. हायड्रोजन सायनाइड म्हणजे तुम्हाला माहिती आहे तो HCN आहे, पण त्यापूर्वी आपल्याला एक HCN म्हणजे काय, हा हायड्रोजन सायनाइड आहे. हा ऍडिशन रिॲक्शन होत असते बेटा. इथं हायड्रोजन सायनाइडला ऍड केलं जातं, परंतु ऍड करण्याच्या अगोदर या हायड्रोजन सायनाइड सोबत याची रिॲक्टिव्हिटी कशी आहे. आता रिॲक्टिव्हिटी जर समजून घ्यायची असेल तर थोडंसं डोक्यामध्ये प्रकाश पडायला पाहिजे आपल्या. इथं बघा तुमच्याकडे कोण आहे, HC डबल बॉन्ड O का आहे बेटा, H हा आहे फॉर्माल्डिहाइड. दुसरा आहे बेटा कोण, CH3C डबल बॉन्ड O आणि हा आहे H, याला म्हणायचं ऍसिटाल्डिहाइड. त्याच्यानंतर तिसरा जो आहे बेटा लक्षात ठेवायचा, CH3C डबल बॉन्ड O का आहे, CH3 आहे, हा आहे तुमचा ऍसिटोन. असे किती येतात, 3 आहेत. किती येतं, 3 आहेत. इथं 3च आहेत ना. फक्त डोक्यात ठेवायचं याच्यासोबत रिॲक्टिव्हिटी कोणाची जास्त आहे. थोडंसं डोक्यात लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी काय असतंय, तुमचे जे हे काय तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप दोन्ही बाजूला आहेत. आणि दुसरी गोष्ट काय बेटा, स्टेरिक हिंडरन्स जास्त आहे, म्हणजे इथली रिॲक्टिव्हिटी कमी आहे. त्याच्यानंतर इथं अजून एक काय झाला बेटा, CH3 कमी झालाय, म्हणजे याच्यापेक्षा याची रिॲक्टिव्हिटी कशी आहे, जास्त आहे. कुणाची रिॲक्टिव्हिटी जास्त बेटा, CH3C डबल बॉन्ड म्हणजे ऍसिटाल्डिहाइडची. आणि सर्वात जास्त रिॲक्टिव्हिटी कुणाची जास्त असेल बेटा, फॉर्माल्डिहाइडची. कारण त्याच्या बाजूला आहे ना बेटा दोन्हीही CH3 ग्रुप नाहीत, याचा अर्थ त्याची रिॲक्टिव्हिटी काय जास्त आहे. कोणासाठी बेटा, HCN साठी. म्हणून या ठिकाणी बघा एक दिसतंय तुम्हाला HCHO CH3CHO CH3C डबल बॉन्ड CH3 असा तुम्हाला काय दिसते बेटा, ही सिरीज दिसते. आणि त्या सिरीज नुसार हे D नंबरचं ऑप्शन काय आहे तुमचं करेक्ट आहे बेटा. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घे. लागलीच आपल्याला नेक्स्ट पॉइंट कडे वळायचंय. असे नवीन नवीन क्वेश्चन समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला काय करा, जॉईन करा. ओके चालतं बेटा. त्याच्यानंतरचा काय आहे बेटा, नवीन कॉन्सेप्ट चेक करूया आपण. नवीन क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन 2015 ला आलाय. A mixture of benzaldehyde and formaldehyde when treated with 50% NaOH yield. आता थोडंसं लक्षात घ्या, ही कॅनिझारो रिॲक्शन आहे. कोणती, क्रॉस कॅनिझारो रिॲक्शन आहे. मग ही रिॲक्शन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची चेक करू आपण. बघा काय काय होतं ते. ही रिॲक्शन सॉल्व्ह करायची असेल तर काय करायचं बेटा, लक्षात घ्या, HC डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी कोण घेतला, H घेतला. आता थोडंसं लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे 50% कोण घेतला, NaOH घेतला. आणि याचं हिट्रोलिसिस होऊन Na++OH मायनस झालेला आहे. काय, Na++OH मायनस झालेला आहे. आता काय करू, या ठिकाणचा OH घेऊ बेटा आणि या ठिकाणी अशा पद्धतीने काय केलं, अटॅक केला. अटॅक केल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे हे अशा पद्धतीने प्रोडक्ट तयार होईल. आणि प्रोडक्ट तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रोडक्ट कसा दिसेल चेक करा. तो प्रोडक्ट असा दिसेल बेटा,
एच दिसल, या ठिकाणी सी, इथं ओ आहे, इथं निगेटिव्ह चार्ज, त्याच्यानंतर हा एच आणि हा काय आहे तुमच्याकडे ओ एच आहे. ओके, आता थोडासा कॉन्सेप्ट अजून क्लिअर करून घेऊ. आता या ठिकाणची जर विचार केला तर इथं निगेटिव्ह चार्ज आहे, याचा अर्थ इथं 6 इलेक्ट्रॉन येतं. आता काय होत असतं माहितीये का, आता दुसरा रिएक्ट करायचा तुम्हाला कोण रे बेटा, बेन्झाल्डिहाइड आणि फॉर्माल्डिहाइड मध्ये बेन्झाल्डिहाइड रिएक्ट करायचा आहे. बेन्झाल्डिहाइड जर रिएक्ट केला तर काय होतंय ते लक्ष द्या. हा बेन्झाल्डिहाइड घेतला, बेन्झिन रिंग आहे ना. आता इथं काय करू आपण, थोडंसं लक्ष द्या. हा बेन्झिन रिंग किंवा इथं या साईडला बेन्झिन रिंग घेऊ. इथं घेतली बेन्झिन रिंग आहे ना, सी डबल बॉन्ड ओ आणि इथं काय बेटा एच आहे. ओके, आता मला काय म्हणायचं माहितीये का, आता या ठिकाणचा काय होत असतो, हा जो आहे हा तुमचा कोण, हा इथं काय करतो, बॉन्ड तयार करतो. आता बॉन्ड तयार केल्याच्या नंतर याची व्हॅलन्सी व्हॅल्यू बेटा 2 3 4 5 म्हणून इथले इलेक्ट्रॉन काय होतात, या ठिकाणी येतात. आणि हा जो तुमचा कोण आहे एच आहे, हा निगेटिव्ह म्हणजे काय, न्यूक्लिओफाईल म्हणून ऍक्ट होतो आणि हा न्यूक्लिओफाईल अटॅक करतो बेटा कुठं माहितीये का, या ठिकाणी. आता इथं जर यानं अटॅक केला तर नवीन एक काय व्हायला तयार, नवीन एक प्रोडक्ट तयार व्हायला, नवीन 2 प्रोडक्ट तयार होईल. ते कसे लक्षात घ्या, एक तयार व्हायला बेटा आणि हा कुठं जाईल, असा वर जाईल. मग आता इथं चेक करा, बेन्झिन रिंग, त्याच्यानंतर काय होईल बेटा सी, इथं आहे ओ आणि दुसरा आहे बेटा काय इथं एच आणि हा एक एच, इथं कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. आलं लक्षात बेटा. आता महत्वाचं काय आहे माहितीये का, प्लस, इथं काय आहे प्लस. आता प्लस वाला काय झाला, असं जर निघून गेला असतं हे कसाला असं बेटा, एच, इथं लक्ष द्या, इथं खाली लिहितो, इथं लिहितो बेटा, काय होईल हा आता एच, बघा आता इथं एच आहे, सी डबल बॉन्ड ओ आणि इथं काय लिहिला, ओ एच लिहिला बेटा असा. आता काय होतं माहितीये का, सिंपल आहे. आता या ठिकाणची कंडिशन काय चेक करा. आता इथली कंडिशन, आता काय होत असतं माहितीये का, हा जो लोन पेअर आहे 1 2 3 आणि काय आहे 4 आहे. आता हा काय करत असतो माहितीये का, इथला जो हा एच आहे, हा एच ला कोण ऍब्स्ट्रॅक्ट करतो माहितीये का, या एच ला. आता तुमच्याकडे शिल्लक कोण आहे, एनए प्लस आहे बेटा, कोण आहे, एनए प्लस आहे, हा कोण आहे, एनए प्लस आहे. आता मला सांगा, यानं इथं काय केला, असा अटॅक केला, इथून हा बॉन्ड असा ब्रेक झाला आणि हा याला काय करतो, ऍब्स्ट्रॅक्ट करतो. आता नवीन काय होतो, नवीन एक प्रोडक्ट तयार होतो, तो असा चेक करायचा. आता मला सांगा बेटा, इथली कंडिशन काय आहे, CH2OH म्हणजे लक्षात घ्या बेन्झिन रिंग आहे, इथं CH2 कोण आहे, OH आहे आणि दुसरा प्लस काय होणार आहे बघा, चेक करा, HC डबल बॉन्ड O आणि हा NA म्हणजेच काय आहे बेटा, HC डबल बॉन्ड O NA. आता हा निगेटिव्ह आहे, हा काय आहे पॉझिटिव्ह आहे. आता इथं हा सोडियम फॉर्मेट आहे आणि हा काय बेटा बेन्झॉइल अल्कोहोल आहे. सोडियम फॉर्मेट बघा, सोडियम फॉर्मेट आणि बेन्झॉइल अल्कोहोल, बी नंबरचं ऑप्शन काय आहे तुमचं करेक्ट आहे. बी नंबरचं ऑप्शन काय आहे करेक्ट आहे. हा आहे सोडियम फॉर्मेट आणि हा काय आहे बेन्झॉइल अल्कोहोल. कोण आहे बेन्झॉइल अल्कोहोल आहे. अशा पद्धतीने काय व्हायला बेटा ही रिएक्शन, या रिएक्शनला क्रॉस कॅनिझारो रिएक्शन म्हणायचं. कोणती रिएक्शन म्हणायचं, क्रॉस कॅनिझारो रिएक्शन. कोणती रिएक्शन म्हणायचं बेटा, क्रॉस कॅनिझारो रिएक्शन म्हणायचं. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, लागलीच आपल्याला नेक्स्ट पॉइंट कडे वळायचं बेटा. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स इज अ मॉइस्ट ऍसिडिक इन नेचर. आता खाली दिलेल्यापैकी तुम्हाला जो कंपाऊंड आहे हा सर्वात जास्त मॉइस्ट ऍसिडिक इन नेचर कोणता असेल. आता बघा थोडंसं लक्ष द्या, थोडासा कॉन्सेप्ट क्लिअर करा. इथं जो आहे बघा आता 4 क्लोरो ब्युटॅनोइक ऍसिड आहे, 1 2 3, आता इथं 4 आहे ना बघा, 1 2 3 आणि काय आहे 4. आता मला सांगा इथली कंडिशन काय आहे, डबल बॉन्ड ओ आणि इथं एच आहे बेटा, हा अशा पद्धतीने आहे ब्युटॅनोइक ऍसिड. दुसरा आहे काय असणार याला 2 नंबरला म्हणजे 4 क्लोरो, 1 2 3 4, इथं कोण असणार आहे तुमचा Cl असणार आहे. ओके, दुसरा काय आहे चेक करा, दुसरा काय आहे बेटा C डबल बॉन्ड O आणि इथं काय आहे H, इथं C आहे, इथं C आहे, या ठिकाणी पण काय आहे C आहे. तर थोडंसं लक्ष द्या, याच्या 3 नंबरला काय आहे बेटा Cl आहे. किती नंबरला आहे Cl, 3 नंबरला. आता त्याच्यानंतरची कंडिशन काय आहे चेक करा, इथं 1 C डबल बॉन्ड O H, आता इथं काय आहे तुमचा
CH काय इथं Cl आहे, या ठिकाणी काय आहे बघा, थोडंसं लक्ष द्या बेटा, इथं C आहे आणि या ठिकाणी पण C आहे बेटा, काय आहे C आहे. ओके, आता मला काय म्हणायचं लक्षात घ्या, इथली कंडिशन ही पहिली झाली, दुसरी झाली, ही काय तिसरी झाली, आणि चौथा आहे ब्युटॅनोइक ऍसिड, म्हणजे 1 2 3 आणि C डबल बॉन्ड O काय आहे H, हे ऍसिड आहे बेटा, OH आहे, OH इथं पण काय आहे OH आहे, इथं काय आहे OH आहे. अशा पद्धतीने हे काय आहे, तर हे झाला बेटा कोणता 4 क्लोरो, हा 3 क्लोरो, हा काय 2 क्लोरो, आणि काय इथं जर पाहिलं तर हा काय तुमचा ब्युटॅनोइक ऍसिड आहे. थोडंसं डोक्यात ठेवायचं, ज्या इथं कार्बोनिल कार्बन पासून जो पहिला कार्बन आहे, काय आहे पहिला कार्बन, त्याला कोण अटॅच Cl, जेवढा जवळ असतो तेवढं काय असतं बेटा, त्याची ऍसिडिटी जास्त असते, म्हणून तो काय मॉइस्ट ऍसिडिक आहे. काय आहे मॉइस्ट ऍसिडिक, म्हणजे इथं काय आहे 2 क्लोरो ब्युटॅनोइक ऍसिड काय आहे जास्त काय आहे ऍसिडिक आहे बेटा. ओके, चालतंय. त्याच्यानंतर द रिएजंट युज्ड इन वुल्फ किश्नर रिडक्शन. आता वुल्फ किश्नर रिडक्शन मध्ये रिएजंट कोण यूज करतात तुम्हाला माहिती आहे, आताच रिएक्शन झाले बेटा, कोण आहे NH2 KOH आणि इथिलीन ग्लायकोल, हे काय करत असतो आपण यूज करत असतो. पाहायचं असेल तर चेक करा, या ठिकाणी यूज केलंय बघा आपण, हे वुल्फ किश्नर रिडक्शन मध्ये आहे का, हा जो आहे हा यूज केलेला आहे, ग्लायकोल KOH आणि काय हीट आहे की नाही, अशा पद्धतीने काय करत असतो आपण त्या ठिकाणी यूज करत असतो. हे काय आहे तुमचं, हे आहे बेटा 9 नंबरचा क्वेश्चन. म्हणजे हा आन्सर काय आहे, हे कॅटलिस्ट विचारतात तुम्हाला, ह्या त्या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट कोणता टाकतात. ओके, चालतं बेटा. त्याच्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड व्हेन ट्रीटेड विथ डायबेन्झिल कॅडमियम yields benzyl methyl ketone. Which of the following compound when react with dibenzyl cadmium. आता डायबेन्झिल कॅडमियम सोबत खालील कोणता कंपाऊंड काय होईल रिॲक्ट होईल. डायबेन्झिल कॅडमियम म्हणजे काय बेटा, इथं CH2 असणार आहे, इथं काय असणार आहे बेन्झिन रिंग असणार आहे, इथं काय असणार बेटा CH2 असणार आहे, आणि इथं काय बेटा कॅडमियम आहे. अशा पद्धतीने रिॲक्शन होणार. आता मला सांगा काय तयार होणार आहे, तिथं बेन्झिल मिथिल कीटोन तयार होणार आहे. काय होणार आहे, बेन्झिल मिथिल कीटोन तयार होणार आहे. तर बेन्झिल मिथिल कीटोन तयार होण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, प्लस काय करावं रिॲक्शन करावं लागेल, Cl C डबल बॉन्ड O, इथं काय घ्यावं लागेल CH3, आणि इथं Cl C डबल बॉन्ड O, आणि इथं काय घ्यायचं CH3 घ्यायचं. अशा पद्धतीने रिॲक्शन होईल. अशी जर रिॲक्शन झाली बेटा तर इथं काय होत असतो, अशा पद्धतीने काय होईल तुमची रिॲक्शन झाली. आता काय कॅडमियम Cl निघून जाईल, म्हणजेच लक्षात घ्या इथं CdCl आणि हा Cl निघून गेला. आता राहिला काय आपल्याकडे शिल्लक, चेक करा, हा 2 ग्रुप राहिले CH3 C डबल बॉन्ड O CH2 बेन्झिन रिंग, म्हणजेच काय बेटा बेन्झिन रिंग आहे. त्याच्यानंतर काय आहे इथं CH2 आहे, त्याच्यानंतर काय आहे इथं CH2 नंतर काय C डबल बॉन्ड O, आणि इथं काय बेटा CH3 आहे. मग सेम, हा जर सेम असेल तर हा पण काय आहे सेम आहे, म्हणजे असे किती झाले 2 झाले. मग याचं काय करता येईल लक्षात घ्या, हे झाला बेन्झिल, हा झाला बेन्झिल, एवढा ग्रुप काय झाला बेन्झिल, आणि हा झाला मिथिल, आणि हा काय झाला कीटोन. पण कोण यूज करावं लागला बेटा, याला ऍसिटिल क्लोराइड म्हणायचं बेटा. काय म्हणायचं, ऍसिटिल क्लोराइड. हा कोण आहे तुमचा ऍसिटिल क्लोराइड आहे. तर याच्यामध्ये ऍसिटिल क्लोराइड D नंबरचा ऑप्शन आहे बेटा. कोण आहे ऍसिटिल क्लोराइड, कोणता आहे D नंबरचा ऑप्शन आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. एवढं सिंपल क्वेश्चन परीक्षेला विचारले जातात. म्हणजे तुम्ही जर थोडीशी प्रॅक्टिस केली तर अजून तुमचा काय होणार आहे 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही केलं पाहिजे होते, तुम्ही करत नाही. तुम्हाला प्रॉब्लेम असे येतं की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना झालंय काय तेच कळत नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त गप्पा, IPL ह्या सर्व गोष्टी पाहिजेत. आता IPL मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी माहित आहे, कोण कुठं खेळतंय, कोणत्या टीम मध्ये कोणता प्लेअर आहे, हार्दिक पांड्याने काय केलं, त्याच्यानंतर रोहित शर्मा कोणत्या टीम मध्ये खेळला, त्याच्यानंतर कोणत्या प्लेअरनं कुठं जाऊन काय काय कामं केलीत, हे सर्व माहिती येतं. पण तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जे तुमच्या लाईफचा टर्निंग पॉइंट आहे हे 2 महिने, ह्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासाचं व्यवस्थापन केलं तर 100% चांगलं कॉलेज भेटल, इंजिनिअरिंगला लागसाल, आणि पुढे पॅकेज पण तुमचं चांगलं असेल. थोडंसं स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्यायला शिका. ओके, चला तर बाळांनो नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळतोय. Aldehydes or ketones when treated with C6H5NH2 the product formed is. आता थोडंच लक्षात घ्या, अल्डिहाइड किंवा किटोन्स घ्या,
व्हेन ट्रिएटेड विथ, बघा अल्डिहाइड किंवा कीटोन घेतला, समजा हा सी डबल बॉन्ड ओ आणि इथं काय आहे असा, हे अल्डिहाइड असू शकतो किंवा कीटोन असू शकतो. जर आर आर असेल तर काय झाला कीटोन, आणि जर इथं एच घेतला तर काय असेल अल्डिहाइड असेल. कोणता बी एक घ्या किंवा कार्बोनिल ग्रुप घ्या आणि त्याची रिएक्शन कोणासोबत करा बेटा, प्लस काय म्हणते त्यानं NH2N, त्याच्यानंतर NH, त्याच्यानंतर कोण आहे C6H, काय आहे बेटा 5, फिनिल ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे, फिनिल ग्रुप आहे. बघा चेक करा बेटा, इथं काय व्हायला H2O निघून चाललाय, मग H2O जर निघून गेला तर मायनस H2O लिहायचा. इथं काय आहे रे C डबल बॉन्ड N, इथं काय आहे NH, त्याच्यानंतर काय आहे बेन्झिन रिंग आहे. याला काय म्हणायचं बेटा लक्षात घ्या, फिनिल हायड्राझोन झाला. हा फिनिल नावाचा जो आहे ना, फिनिल हायड्राझोन, इथं हायड्राझाईन होता. कोण होता, हायड्राझाईन होता. इथं काय झाला हायड्राझोन झाला बेटा. कोण झाला, हायड्राझोन झाला. डोक्यात ठेवा, कीप इन माइंड बेटा, खूप महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. येते लक्षात, ओके. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड विल गिव्ह पॉझिटिव्ह आयोडोफॉर्म टेस्ट. थोडंसं अजून इथं बघा शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायची. पॉझिटिव्ह आयोडोफॉर्म टेस्ट कधी पाहायला भेटते, इथं बघा CH3CH असा OH ग्रुप असेल किंवा CH3C डबल बॉन्ड OCH3 ग्रुप असेल, मिथिल कीटोन असतील, मिथिल काय असतील अल्कोहोल असतील, अशा जर असतील तरच काय होईल बेटा, तुम्हाला काय होईल, हा आयोडोफॉर्म टेस्ट दाखवत असतो. अदरवाईज आयोडोफॉर्म टेस्ट दाखवत नाही. तर आयसोप्रोपिल अल्कोहोल पण जर पाहिलं तर CH3C डबल बॉन्ड O काय आहे CH3 आहे. या ठिकाणी CH3 ग्रुप आहे बेटा, मिथिल ग्रुप आहे. प्रोपिओन अल्डिहाइड मध्ये नाहीये बेटा, कारण कसं काय, प्रोपिओन अल्डिहाइड CH3 CH2 C डबल बॉन्ड OH आहे बेटा. एवढा ग्रुप हा मिथिल ग्रुप नाहीच. ओके. त्याच्यानंतर काय आहे बेटा लक्षात घ्या, काय इथिल फिनिल इथर म्हणजे काय बेटा, इथिल फिनिल कीटोन म्हणजेच काय बेटा CH3CH2 C डबल बॉन्ड OC6H5 हा इथिल फिनिल कीटोन आहे. तर हे पण दाखवणार नाही हा इथिल ग्रुप आहे, हा कोण आहे तुमचा फिनिल ग्रुप आहे. आता दाखवणार कोण बेटा, बेन्झिल अल्कोहोल पण दाखवू शकत नाही, कारण बेन्झिन रिंग जी आहे बेटा, बेन्झिन रिंग काय असणार आहे अशा पद्धतीने CH2 आणि काय आहे OH. आता इथं CH3 ग्रुप कुठं दिसत नाही झाला, फक्त दिसतोय कुठं बेटा आयसोप्रोपिल अल्कोहोल मध्ये. म्हणून आयोडोफॉर्म टेस्ट कोण दाखवतो बेटा, तुमचा आयसोप्रोपिल अल्कोहोल दाखवतो, अदरवाईज दुसरा कोण दाखवणार नाही. म्हणजेच तुमचा A नंबरचा ऑप्शन काय तुमचा करेक्ट आहे. हा क्वेश्चन 2017 ला विचारलाय. किती सोपा क्वेश्चन आहे बेटा, आहे का नाही. चला नेक्स्ट पॉइंट कडे वळतो आपण. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्राय कार्बोहेक्सिलिक ऍसिड. खाली दिलेल्यापैकी कोणता ट्राय कार्बोहेक्सिलिक ऍसिड आहे. आता थोडस कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. आता या ठिकाणी सिट्रिक ऍसिड जो आहे बेटा तो ट्राय कार्बोहेक्सिलिक ऍसिड आहे. कसं काय, तर लक्षात घ्या, इथं CH2COOH आहे, या ठिकाणी काय आहे बेटा OH, त्याच्यानंतर COOH आहे, इथं CH2COOH आहे. यामध्ये हा 1, 2 आणि 3 हे तिघ जण कोणते COH ग्रुप आहेत. म्हणून हा काय तुमचा सिट्रिक ऍसिड जो आहे बेटा, तो कोण आहे तुमचा सिट्रिक ऍसिड. सिट्रिक ऍसिड जो आहे तो कोण आहे तुमचा ट्राय कार्बोहेक्सिलिक ऍसिड आहे. म्हणजे कार्बोहेक्सिलिक ऍसिडच्या क्लासिफिकेशन वर आतापर्यंत मी पाहिलंय की 10 क्वेश्चन आले असतील बेटा आतापर्यंत. म्हणजे कार्बोहेक्सिलिकचे क्लासिफिकेशन किती महत्वाचं आहे कार्बोहेक्सिलिक ऍसिडचं, है की नाही. चालतंय बेटा, नेक्स्ट पॉइंट कडे वळू आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट रिएक्टिव्ह टुवर्ड addition reaction of hydrogen cyanide to form corresponding सायनोहायड्राईन. हे क्वेश्चन अगोदरच झालाय आपला ऍक्च्युअल, पण हे वेगळ्या पद्धतीने विचारलाय 2000 किती बेटा 18 ला. आता मला काय सांगायचं, तुम्हाला जर रिएक्टिव्हिटी ऑर्डर सांगायची असेल तर लक्षात घ्या, HC डबल बॉन्ड OH हा आहे फॉर्माल्डिहाइड मोर रिएक्टिव्ह दॅन काय बेटा CH3C डबल बॉन्ड OCH3 कोणापेक्षा बेटा, सॉरी इथं काय करतो मी ऍसिटा अल्डिहाइड घेतो. कोण घेतोय ऍसिटा अल्डिहाइड. आणि त्याच्यानंतर जो तिसरा आहे आपल्याकडे तो कोण आहे बेटा CH3C डबल बॉन्ड OCH3 हा कीटोन आहे. ही रिएक्टिव्हिटी ऑर्डर आहे टुवर्ड द हायड्रोजन सायनाइडच्या ऍडिशन रिएक्शन साठी. तर मग इथं मला सांगा सर्वात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे, फॉर्माल्डिहाइड आहे. मग फॉर्माल्डिहाइडची रिएक्टिव्हिटी काय जास्त आहे कोणासाठी बेटा HCN साठी. हा 2018 ला क्वेश्चन आलाय. म्हणजे हा क्वेश्चन आता पण येऊ शकतो. खूप सोपा क्वेश्चन परीक्षेला विचारले जातात.